हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आजच्या पार्टमध्ये तुमच्या सर्वात महत्त्वाचा चॅप्टर घेऊन आलोय पुन्हा आपला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. जेवढाच वेटेज डेरिव्हेटिव्ह आहे तेवढंच ऍप्लिकेशनचं आहे, त्यामुळे हा चॅप्टर कमी समजू नका आणि इझी चॅप्टर आहे. याचे फॉर्म्युले लिमिटेड आहेत आणि सम ओळखायला एकदम सोपे आहे. तर बघा, ऍप्लिकेशन डेरिव्हेटिव्हचा काय काय मांडलं मी की तुम्हाला फंक्शन कोणत्याही कर्वचं इक्वेशन दिलं जाईल, ज्या इक्वेशनला काय म्हणू आपण y एफ ऑफ एक्स. लक्षात घ्या. तर त्या कर्व वरून तुम्हाला काय करायचंय, टॅन्जंट असते, ज्या टॅन्जंटचा स्लोप काढायचा आहे. तर तुम्हाला स्लोप ऑफ टॅन्जंटचा फॉर्म्युला काय दिलाय, m इज इक्वल टू dy बाय dx ऍट x1 y1. हा x1 y1 काय पॉइंट दिला जाईल, त्यावरून स्लोप निघेल आपल्या टॅन्जंटचा. त्यानंतर इक्वेशन काढायचं टॅन्जंटचं फॉर्म्युला काय, y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. आता x1 y1 आपला पॉइंट दिलेला असेलच आणि m आपण इथून काढलेला असेल. फॉर्म्युले मी आधी एक्सप्लेन करतो, नंतर पटपट एक एक एक्झाम्पल घेत जाऊ. नंतर इक्वेशन ऑफ नॉर्मलचं इक्वेशन तेच जे टॅन्जंटचं आहे, फक्त m ला काय होत असतं मायनस वन बाय m, म्हणजे y मायनस y1 इज इक्वल टू मायनस वन अपॉन m x मायनस x1. मायनस वन बाय m का, कारण टॅन्जंट आणि नॉर्मल एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आणि परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप एकमेकांचे निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. सो असो पुढे अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला बघा, f ऑफ a प्लस h इज अप्रॉक्सिमेट f ऑफ a प्लस h इंटू f डॅश ऑफ a. फॉर्म्युलाची क्विक रिव्हिजन देतोय, कारण जेणेकरून तुम्हाला फॉर्म्युला आठवले पाहिजे. मी एक्झाम्पल घेतोय म्हणजे तुम्हाला काहीतरी माहित असलं पाहिजे आधीच. चला, हा फॉर्म्युला झाला अप्रॉक्सिमेशन. त्यानंतर रोल्स थेरम काय बघा, त्याचे 3 स्टेप आहेत जे आपल्याला पाठच पाहिजे. पहिली स्टेप, f ऑफ x इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल a टू b. हे लिमिट तुम्हाला दिलं जाईल. f of x is differentiable on open interval a, b. ओपन म्हणजे असे ओपन ब्रॅकेट असतात, क्लोज ब्रॅकेट म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट असतात. थर्ड स्टेप, f of a is equal to f of b. हे दोन्ही साइड इक्वल आल्या पाहिजे. a म्हणजे लोअर लिमिटला पण, b म्हणजे अप्पर लिमिटला, दोन्ही फंक्शन जर इक्वल आलं तर रोल्स थेरम तुमचा काय झाला, सॅटिस्फाय झाला. आणि जर व्हेरीफाय करा म्हटलं तर व्हेरीफाय रोल्स थेरम हा शेवटचा फॉर्म्युला f डॅश ऑफ c इज इक्वल टू 0 झाला. या ठिकाणी आलो आपण रोल्स थेरम. एलएमव्हीटीच्या पण याच स्टेप्स आहेत, त्या पहिल्या दोन स्टेप्स इथं तुम्हाला होतं मांडून देतो बघा मी एलएमव्हीटीचा. बघा एलएमव्हीटी मध्ये काय चेंज आहे, फक्त एलएमव्हीटी लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम म्हणतो आपण. f of x is continuous on हाय सेम, function f of x is differentiable on a to b, that is also same. फक्त ती थर्ड स्टेप रिमूव्ह होते. आणि टू व्हेरीफाय एलएमव्हीटी म्हणेल मी, एलएमव्हीटी साठी काय फॉर्म्युला असतो तर तिथे लगेच मांडतो. टू व्हेरीफाय एलएमव्हीटी थेरम काय रे, तर त्याचा आहे फॉर्म्युला तुमचा f डॅश ऑफ c इज इक्वल टू f ऑफ b मायनस f ऑफ a अपॉन b मायनस a. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा मी कसं चेंज केलंय रोल्स मधून एलएमव्हीटी मध्ये. फक्त तिसरी स्टेप कट केली आणि चौथा रोल्स थेरमचा तो फॉर्म्युला कट करून हा एलएमव्हीटीचा रिप्लेस केलाय. बाकी सगळं सेम आहे, जो रोल्स तोच एलएमव्हीटी. त्यानंतर पुढच्या पार्टवर येऊया. पुढचा पार्ट कोणता आता, इन्क्रीजिंग फंक्शन, डिक्रीजिंग फंक्शन, मॅक्सिमम मिनिमम. चला ते पण पाहू लगेच. पुढचं फंक्शन कोणतं, इन्क्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग त्याचे दोन टाइप पडतात, इन्क्रीजिंग स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे f डॅश ऑफ x जो असतो 0 किंवा 0 पेक्षा मोठा असतो. आणि स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग मध्ये 0 इन्क्लूड नसतो, फक्त 0 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज, म्हणजे f डॅश ऑफ x ग्रेटर दॅन 0. लक्षात ठेवा, डिक्रीजिंग असेल तर लेस दॅन इक्वल टू 0. 0 पेक्षा लहान फंक्शन म्हणजे निगेटिव्ह साईडला पडते म्हणून डिक्रीजिंग. आणि 0 पेक्षा फक्त लहान असेल तर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. म्हणजे नॉर्मल इन्क्रीजिंग असेल तर इक्वल सिम्बॉल येणार आहे त्यासोबत, आणि नसेल तर इक्वल सिम्बॉल येत नाही, बस एवढंच. तर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग चे फॉर्म्युले प्रॉपर लक्षात ठेवा. आणि पुढचा आला मेन पार्ट तुमचा मॅक्झिमा आणि मिनिमा. तर त्या बघा f डॅश ऑफ x हा नेहमी 0 असतो, कारण तिथून 0 असेल तर x च्या दोन व्हॅल्यू मिळतात, एक व्हॅल्यू मिळते जी असेल ती असेल. मग त्यावरून आपण ठरवतो हे मॅक्झिमा आहे का मिनिमा. तर मग आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह काढावा लागत असतं. त्या डबल डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x जर 0 पेक्षा व्हॅल्यू लहान येत असेल तर ते फंक्शन तुमचं मॅक्झिमम असतं. उलटे बघा, 0 पेक्षा लहान असेल तर मिनिमम पाहिजे असतं, पण ते काय होतं मॅक्झिमम. आणि 0 पेक्षा जर मोठा फंक्शन असेल तर मॅक्झिमम पाहिजे, पण ते काय होते मिनिमम, उलटं. तर म्हणून हे उलटं होण्याचं कारण काय, कारण सिंगल डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रॉपर एकदा चेक करा, 0 पेक्षा मोठा असेल तर इंक्रीजिंगच आहे, कारण सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे. तुम्ही डबल डेरिव्हेटिव्ह केल्यामुळे ते फंक्शन उलटं झालं. उलटं म्हणजे मॅक्झिमाचं मिनिमम झालं, मिनिमाचं मॅक्झिमा. म्हणून मॅक्झिमाला 0 पेक्षा लहान असेल तर मॅक्झिमा, 0 पेक्षा मोठा असेल तर मिनिमा. सिंपल एक फॉर्म्युला डोक्यात ठेवा. मला तो फॉर्म्युले तुमच्या समोर मी सगळे मांडले, रिवाइज झालेले आहे. आता फक्त एक्झाम्पल मांडायची. चला आता पटपट मी एक्झाम्पल मांडतोय, एक्झाम्पल आपण क्लिअर करूया. बघा, तुमच्या समोर क्वेश्चन ठेवलेला आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल टू द कर्व. कर्वचं इक्वेशन दिलंय आणि एक पॉइंट दिलाय.
लक्षात द्या, कर्वचं इक्वेशन त्यांना पॉईंट द्यावा लागेल, त्याशिवाय आपण टँजंटचे इक्वेशन आणि नॉर्मलचे इक्वेशन काढू शकत नाहीये. पहिलं याचं काय काढायचं, स्लोप म्हणजे याचं घ्यायचं आपण डिफरन्शिएशन, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह आलं बघा dy बाय dx, x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आलं 2x आणि 2e, चं डेरिव्हेटिव्ह काय असतं e पॉवर xच, आणि हा 2 कॉन्स्टंट त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 झालं. बस आता ह्या व्हॅल्यू ज्या आहेत जर 0 आणि 4 आहे, मग आता काय करायचं, स्लोप जर काढायचं असेल तर x आणि y च्या व्हॅल्यू रिप्लेस करा. मग m इज इक्वल टू मी म्हणजे dy बाय dx ॲट x ची व्हॅल्यू काय आहे 0, y ची व्हॅल्यू काय 4, यात रिप्लेस करून द्या. 2 इंटू x ला मी 0 टाकला प्लस 2 इंटू e चा पॉवर x माझा 0 आहे बघा. मग आता किती व्हॅल्यू आली याची m ची, तर 2 इंटू 0 0 प्लस 2 इंटू कशाचाही पॉवर 0 असेल उत्तर त्याचं 1 असतं, म्हणजे उत्तर आलं बघा 2 1 जा 2, म्हणजे स्लोप आहे आपला 2. स्लोप जर माहीत झाला, पॉईंट तर माहीत आहेच 0,4, दॅट इज हा x1 y1 म्हटलं तरी चालेल या पॉईंटला. मग आता फाइंड करू एक एक टर्म. पहिला फाइंड करायचं इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट तुम्हाला फॉर्म्युला काय दिलं तर मी इक्वेशन ऑफ टँजंट y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1, y मायनस y1 काय आपला बघा 4 इज इक्वल टू m किती आहे स्लोप आपला बघा 2 इन ब्रॅकेट x मायनस x1 किती आपला 0, म्हणजे किती आलं टँजंट इक्वेशन, y मायनस 4 इज इक्वल टू 2 इंटू x 2x. किती मिळालं, जिकडे x पॉझिटिव्ह तिकडे शिफ्टिंग करा, हा 2x तसा प्लस y तिकडे गेला मायनस y, मायनस 4 तिकडे गेला प्लस 4. दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट. आता आपल्याला कशाचं नॉर्मलचं इक्वेशन काढायचं आहे. मग मी काय म्हणेन इक्वेशन ऑफ नॉर्मल, नॉर्मलचं इक्वेशन, नॉर्मलचं इक्वेशन काढायचं फॉर्म्युला काय हाच होता जो टँजंटचा आहे, y मायनस y1 फक्त m च्या ऐवजी मायनस 1 अपॉन m x मायनस x1. चला यात व्हॅल्यूज टाकतो. y मायनस y1 किती आपला बघा 4 आहे, y1 ला 4 टाकला, मायनस 1 अपॉन m किती होता बघा m2 आहे इन ब्रॅकेट x मायनस x1 किती आपला 0 आहे. चला पुढे सिम्प्लिफाय करू. डिवाइडचा 2 इकडे आला मल्टिप्लाय, 2 इंटू y 2y, 2 इंटू 4 8, राईट साईडला मायनस 1 ने तिकडे मल्टिप्लाय, मायनस 1 इंटू x होणार मायनस x, मायनस x पण इकडे आला तो झाला प्लस x, हा प्लस 2y मायनस 8 इक्वल टू 0. दिस इज आवर इक्वेशन ऑफ नॉर्मल. हे झालं टँजंटचं इक्वेशन, हे झालं नॉर्मलचं इक्वेशन. असं हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. काही जरी इक्वेशन आलं तुम्हाला हीच प्रोसेस करणं आहे. एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या, तो पॉईंट टाका, तुम्हाला स्लोप मिळतो, आणि एक पॉईंट दिलेला असतोच, तर स्लोप आणि पॉईंट असेल तर टँजंटचं आणि नॉर्मलचं इक्वेशन निघून जाईल. चला पुढच्या पार्टवर येऊया. तुमच्यासमोर सेकंड एक्झाम्पल ठेवला आहे टँजंट नॉर्मलचं. जे बघा थोडं पण चेंज काय दिलं बघा. इफ द लाईन y इज इक्वल टू 4x मायनस 5 टचेस द कर्व, टचेस द कर्वला टच करते म्हणजे टँजंटच झाली. मग त्या टँजंटचा आपण और स्लोप काढून ठेवूया. काय करू बघा, y इज इक्वल टू किंवा एकदम म्हणून आपण इक्वेशन ऑफ टँजंट डायरेक्ट म्हणतो बघा मी, इक्वेशन ऑफ टँजंट. टँजंटचे इक्वेशन काय दिलं त्यांनी, y इज इक्वल टू 4x मायनस 5. जर तुम्ही याला कम्पेअर केलं, कम्पेअर वे, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असेल बघा, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म जो असतो बघा, y इज इक्वल टू mx प्लस c. कारण यावरून बघा m ची m म्हणजे स्लोप असतो, मग m ची व्हॅल्यू किती आहे तुमची 4, डायरेक्टच माहित झाली मला. m म्हणजे किती झाला माझा 4 आहे, m म्हणजे स्लोप आहे. जर टँजंटचा स्लोप माहित झालं, त्यानंतर अजून काय काय दिलं बघा, आपल्याला कर्वचं इक्वेशन दिलं. आता नाव मी म्हणतो गिवन इक्वेशन ऑफ कर्व, गिवन इक्वेशन ऑफ कर्व. कर्वचं इक्वेशन काय दिलं त्यांनी, y स्क्वेअर इज इक्वल टू ax क्यूब प्लस b. आपल्याला a आणि b चे व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. चला बघूया. पहिलं आता तुम्ही काय करायचं, कर्वचं इक्वेशन दिलंय तर टँजंटचा स्लोप काढायचा, कारण स्लोप तुम्हाला माहिती आहे. यातून जो स्लोप येईल तो स्लोप आणि हा स्लोप इक्वेट केला की काही ना काही आपल्याला निघून जाईल. यामध्ये बघा याचं डिफरन्शिएशन घेतो आधी मी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केलं, y स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह आला बघा 2y dy अपॉन dx. राईट साईडला ax क्यूबचं डेरिव्हेटिव्ह, पॉवर x क्यूब डेरिव्हेटिव्ह काय असतं, पॉवर पुढे येणार 3ax स्क्वेअर. त्यानंतर b चं डेरिव्हेटिव्ह 0 होणार कारण कॉन्स्टंट आहे, म्हणजे एवढं झालं आपलं. आणि dy बाय dx किती मिळाला मला, हा 3ax स्क्वेअर 2y मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड. त्यानंतर आपलं प्रॉपर काय पाहिजे होता, टँजंटचा स्लोप पाहिजे. मग स्लोप काय असतो रे, m इज इक्वल टू dy बाय dx ॲट x आणि y चे व्हॅल्यू काय दिलेले 2 आणि 3, 2,3. म्हणजे तुम्हाला x आणि y चे व्हॅल्यू टाका, स्लोप परफेक्ट मिळून जाईल. 3a x चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर दॅट इज 4, 2 इंटू y, y चे व्हॅल्यू बघा 3 आहे, ते रिप्लेस केली. जे जे कट होते ते कट करा. तसा हा 3 कट झाला, हा 3 कट झाला,
2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे उत्तर आलं वरती बघा a × 2 2a. मग हा स्लोप झाला तुमचा, किती आला स्लोप, m = 2a. मग इथे बघा हवं ते या m ला इक्वेशन 1 म्हणतो, या m ला आता m ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती होती 4 आहे, मग m ची व्हॅल्यू m च्या जागी 4 रिप्लेस करतो आणि हा 2a तसाच, रिझन द्या फ्रॉम इक्वेशन 1 वरून व्हॅल्यू रिप्लेस झाली. आता किती आली बघा a ची व्हॅल्यू, मग 2 मल्टिप्लाय करा डिवाइड, दॅट इज 2 2 जा 4, a ची व्हॅल्यू मग 2 आली. आता b मिळवायचं आहे. b जर काढायचं असेल तर कर्वचं इक्वेशन बघा इथं आहे, मग काय बघा कर्वचं इक्वेशन y² = ax³ + b. आता काय करा, कर्व वरचा पॉइंट माहिती आहे बघा, पॉइंट म्हणजे 2 आणि 3, म्हणजे x ला 2 टाका, y ला 3 टाका. मग y बघा तुमचा 3 आहे, 3 चा स्क्वेअर होणार नाही, a ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती झाली आता 2 आली. x चा क्यूब घ्यायचा, x चा कोऑर्डिनेट बघा 2, 2 चा क्यूब होणार 8 + b, झालं इथून b पण निघून जाईल, म्हणजे 9 = 2 8 जा 16 + b + 16 इकडे आला -16, म्हणजे 9 - 16 दॅट इज -7. असा होता बघा आपला हा टँजंटवरतीच क्वेश्चन होता, पण इम्पॉर्टंट ए आणि बी काढायला विचारला जाणारा क्वेश्चन जो आपण सॉल्व्ह केलाय. चला तर पुढच्या समोर येऊया. तुमच्या समोर मी पुढचा क्वेश्चन ठेवलाय बघा, काय रेट मेजरचा प्रॉब्लेम आहे. द सरफेस एरिया ऑफ स्फेरिकल बलून इज इंक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 2 cm²/s. जे गिवन आधी मांडतो. सरफेस एरिया ऑफ स्फेरिकल बलून म्हणजे स्फेअरचा शेप आहे. मग आपण काय करूया, पहिले काय काय गिवन दिले बघा. तर आपण इथं व्हेरिएबल डिफाइन करून घेऊ शकतो. व्हेरिएबल तुम्हाला डिफाइन करावं लागतील. काय म्हणायचं, a विथ द सरफेस एरिया ऑफ स्फेरिकल बलून, v विथ द व्हॉल्यूम ऑफ अ स्फेरिकल बलून, r विथ द रेडियस ऑफ अ स्फेरिकल बलून. हे व्हेरिएबल डिफाइन करून घ्या. त्यानंतर पुढचा पार्ट काय करायचं, आता सरफेस एरिया ऑफ द स्फेरिकल बलून इज इंक्रीजिंग ॲट द रेट दिलाय बलूनचा, म्हणजे एरियाचा रेट दिलाय बघा dA/dt. काय रेट आहे, 2 cm²/s. या रेटने तो एरिया तुमचा वाढत चाललाय. at what rate the volume of the balloon is increasing. व्हॉल्यूमचा रेट विचारला गेला, म्हणजे dV/dt तुम्हाला शोधायचा आहे. त्यानंतर अजून काय गिवन दिलाय, when the radius of the balloon is 6 cm. रेडियस दिलेला आहे 6 cm. जो डेटा गिवन आहे तो तुम्ही मांडलेला आहे. पहिलं तुमचं काम, एरियाचा रेट दिलाय. मग एरियाचा रेट का दिलाय याचं कारण आपल्याला माहित असलं पाहिजे, कारण त्याने रेडियसचा रेट दिलेला नाहीये. मग रेडियसचा रेट तुम्हाला इथून निघून जाणार आहे. मग मी इथं फॉर्म्युला देतो, एरिया ऑफ स्फेरिकल बलून. एरियाचा फॉर्म्युला असतो बघा 4πr². तिथे मी मांडला 4πr². इथं डिफरन्शिएट करायचं तुम्हाला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम t. डिफरन्शिएट केलं, एरियाचा काय आला डेरिव्हेटिव्ह dA/dt. 4π आहे तसा कोएफिशिएंट ॲज इट इज. r² चा डेरिव्हेटिव्ह पॉवर पुढे आला तर 4 × 2 काय होणार, तो 2r dr/dt. r² डेरिव्हेटिव्ह काय आला रे, 2r dr/dt, कारण विथ रिस्पेक्ट टू t ने डिफरन्शिएट केलंय आपण. आता dA/dt ची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे, त्याने दिली बघा 2 दिली आहे. त्यानंतर 4 × 2 किती झाले बघा 8πr dr/dt. त्यानंतर हे 8πr मल्टिप्लाय इकडे आले डिवाइड, म्हणजे 2/dr/dt ची व्हॅल्यू किती आली, हा 2 ही मल्टिप्लाय इकडे आले डिवाइड, दॅट इज 8πr. म्हणजे अजून थोडं भाग जात असेल तर भाग देऊया. dr/dt is equal to 2 1 जा 2, 2 4 जा 8, म्हणजे 1/4πr. ह्याला हवं इक्वेशन 1 म्हणू. आता dr/dt पण माहित झालाय. आता व्हॉल्यूमचा रेट विचारला होता, तो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला यूज करा. व्हॉल्यूम ऑफ स्फेरिकल बलून म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्फेअरचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जसं हा एरिया ऑफ स्फेअरचा फॉर्म्युला, तसे व्हॉल्यूम ऑफ स्फेअर असतो बघा 4π3πr³. चला डिफरन्शिएट करायचंय. लक्षात घ्या, ह्या रेट मेथड मध्ये काय होणार, तुम्हाला मेन्सुरेशन फॉर्म्युला येणं आवश्यक आहे. कशाचा पण सिलेंडर असेल, काही असेल तर त्याचे फॉर्म्युला तुम्हाला येणं गरजेचं आहे. चला, व्हॉल्यूमचा डेरिव्हेटिव्ह dV/dt, 4/3π कोएफिशिएंट ॲज इट इज. r³ चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, तर पॉवर पुढे पॉवर येते -3r², पण विथ रिस्पेक्ट टू टाइम असल्यामुळे dr/dt लिहावं लागेल. 3 3 कट झाला बघा, 4π तसाच, r² 4π बघा, हा r² इंटू dr/dt ची व्हॅल्यू काय बघा आपली 1/4πr. व्हॅल्यू रिप्लेस केली, म्हणजे व्हॉल्यूमचा रेट किती निघाला, dV/dt इज इक्वल टू, हे बघा याचे 4π त्याचे 4π गेले. त्यानंतर r² कॅन्सल, म्हणजे फक्त r उरलाय आणि r ची व्हॅल्यू माहिती आहे, दॅट इज 6 सेंटीमीटर. पण व्हॉल्यूम आहे बघा हा, तो व्हॉल्यूमची युनिट काय असतं, cm³/s. जर एरिया असेल तर cm²/s. स्क्वेअर म्हणजे एरिया, क्यूब म्हणजे व्हॉल्यूम.
झाला रेट मेजरचा प्रॉब्लेमही तुमचा क्लिअर. बघा तुमच्या समोर प्रॉब्लेम ठेवलाय पुढचा मी, फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ रूट मध्ये 8.95. नावातच आहे अप्रॉक्सिमेट म्हणजे काय तर कशा तरी जवळची व्हॅल्यू तुम्हाला दिली जाणार आहे. तर पहिलं काम काय करायचं, तुम्ही जे सम दिले त्याला एफ ऑफ एक्स म्हणा. कशाला, तर रूट आहे जसाच जो नंबर असेल त्या नंबरला तुम्ही एक्स ने रिप्लेस करायचं. त्यानंतर याचा एकदा डिफरन्शिएट घेऊन टाकायचं लगेच. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो बघा एफ डॅश ऑफ एक्स. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट एक्स. आता एवढं झालं की इथं आल्यानंतर तुम्हाला काय फाइंड करायचं ते पहिली गोष्ट तुम्हाला अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला माहित पाहिजे. मी तर बघा अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला लिहितो. काय हा आपला आहे अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला, लक्षात ठेवा. मग तुम्हाला एफ ऑफ ए प्लस एच म्हणजे आता इथे काय येणार, हा तुमचा म्हणजे क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा, रूट 8.95 अप्रॉक्सिमेट एफ ऑफ ए म्हणजे किती आहे. तुम्हाला ए आणि एच इथे ठरवून घेऊ आपण. इथे बघा, इथे बघा ए प्लस एच. ए प्लस एच तुमचा क्वेश्चन बघा रूटच्या मध्ये 8.95 आहे, तो तुमचा ए प्लस एच असतो. मग तुम्हाला काय करायचं, या पार्टला दोन पार्टमध्ये स्प्लिट करायचं. म्हणजे काय, 8.95 कोणत्या परफेक्ट जवळच्या नंबर आहे, कोणत्या परफेक्ट नंबरच्या जवळ आहे. हा स्क्वेअर रूट असेल तर लक्षात घ्या तो स्क्वेअरच्या जवळ असला पाहिजे. क्यूब रूट असेल तर क्यूबच्या जवळ असला पाहिजे, कारण त्याचा रूट काढता आला पाहिजे. म्हणून 8.95 आपल्याला कळलंच किती 9च्या जवळ आहे. पण 9 पेक्षा किती कमी आहे, म्हणजे 9 तर जास्त झाला. मग किती कमी बघा आपल्याला कळेल इथे की 0.05 ने कसा आहे तो कमी आहे. म्हणून मग 9 मायनस 0.05 करा. मग झालं ए ची व्हॅल्यू तुमची 9 आहे आणि एच ची व्हॅल्यू काय आहे, मायनस 0.05 आहे. ए आणि एच माहीत झाला. मग तुमचा फॉर्म्युला काय तयार झाला ते बघा. तर फॉर्म्युला तयार होईल एफ ऑफ ए म्हणजे तुमचा 9 आहे, एफ ऑफ 9. एच किती आहे, तर एच आहे मायनस 0.05 आणि एफ डॅश ऑफ ए म्हणजे आपलं 9. बस यांचे व्हॅल्यूज काढायच्या. आणि व्हॅल्यू एफ ऑफ 9 म्हणजे इथं बघा एफ ऑफ एक्स आहे तुमचा. जिथं जिथं एक्स आहे तर एफ ऑफ एक्सच्या जागेवर 9 टाका म्हणजे एफ ऑफ 9 निघून जाईल. हे बघा रूट एक्सला टाकलं बघा 9, 9चं स्क्वेअर रूट आलं 3. एफ ऑफ 9 हे माहीत झाला मला, तो पाहिजे होता तो मिळवला मी, 3 आला. त्यानंतर प्लस मायनस माझा मायनस होणार आहे 0.05 बघा. त्यानंतर इंटू एफ डॅश ऑफ 9 पाहिजे. एफ डॅश म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स. जिथं एक्स आहे तिथं 9 टाका, एफ डॅश मध्ये एफ डॅश 9. 1/2 रूट एक्सला 9 टाकलं. 1/9चं स्क्वेअर रूट असतो 3 म्हणजे 1/2 3 चा 6. ती पण व्हॅल्यू मिळाली, दॅट इज 1/6. म्हणजे अप्रॉक्सिमेट 3 मायनस 0.05 अपॉन 6. 3 मायनस, आता एक काम करा 6 ने डिवाइड करून घ्या, कारण परफेक्ट नंबर मिळायला हवा. 0ला भाग जात नाही, 0 पॉईंट देतो. पुन्हा या 0लाही भाग जात नाही, 0 देतो. 5ला भाग जात नाही, पुन्हा 0 देतो. पुन्हा 5 वर 0 ठेवला तर किती भाग गेला रे, 6 8 चा 48. आणि पुन्हा 2 उरतील म्हणजे काय, पुन्हा 2 उरले तर 2 वर 0 घ्या म्हणजे 20. 20ला पुन्हा काय म्हणतात 6 3 18. सफिशियंट झालं, 2-3 डिजिट ओके. त्यानंतर पुढे आता अप्रॉक्सिमेट 3 मधून हा जर नंबर मायनस केला तर 2.9917 ही त्याची सबट्रॅक्शन येईल. म्हणजे हे आपल्या इथं स्क्वेअर रूट आलं 8.95चं. हे आपला फायनल आन्सर आहे अप्रॉक्सिमेशनचा. अप्रॉक्सिमेशनचा कोणताही सम येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला एक प्रोसेस लक्षात ठेवा. काय करतो आपण, जे सम दिलं त्याला रूट तसंच नंबरला फक्त एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचं आहे. आणि नंतर ए प्लस एच ठरवायचा. तुम्ही ए प्लस एच जो नंबर दिलाय त्याला 2 पार्टमध्ये स्प्लिट करायचं. मग ए आणि एच एकदा माहीत झाला की तो फॉर्म्युला टाकायचा. जिथे ए आहे तो एचा नंबर ठेवायचा. 9 झाला, इथं 9 आला. मग एफ ऑफ 9 एफ ऑफ एक्स मधून मिळतो आणि एफ डॅश मधून एफ डॅश 9 मिळतो. म्हणजे असं बस, हा झाला आपलं अप्रॉक्सिमेशन. आपल्या समोर बघा पुढचं मी एक्झाम्पल ठेवलंय आपलं कशाचं, रोल्स थेरमचं. व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. काय दिलंय, रोल्स थेरम आहे एफ ऑफ एक्स. रोल्स थेरमचे मला स्टेप्स लिहून दिलेल्या होत्या, मी त्या स्टेप्स फक्त फॉलो करेन. पहिली स्टेप काय म्हणायचं बघा, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट काय बघा दिलाय 0 to 2π. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन इंटरवल दिलेला बघा जो आहे. सेकंड नंतर काय स्टेप, एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल. हे सगळं केस मध्ये सॅटिस्फाय केलेले असतात, तेच आपण दिलेले असतात बघा. डिफरन्शिएबल ऑन फक्त ओपन इंटरवल घ्यायचा 0 to 2π. आणि थर्ड स्टेप काय असते, एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी चेक करायचा. तर एफ ऑफ ए म्हणजे थर्ड स्टेप बघा चेक करतो आपण. ए म्हणजे बघा हा ए म्हणजे 0, बी म्हणजे 2π असतो. मग एफ ऑफ 0 चेक करायला घेऊ.
जिथे जिथे एक्स इथे 0 टाकाल मग एफ ऑफ एक्स बघा जिथे एक्स इथे 0 टाकलं म्हणजे साइन एक्सला साइन 0 कॉस एक्सला इथं 0 प्लस 7 साइन 0ची व्हॅल्यू 0च असते कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते म्हणजे 1 प्लस 7 दॅट इज 8 आलं. आता एफ ऑफ बी म्हणजे कोण 2 पाय एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू काढायची आहे. चला जिथे जिथे एक्स इथे पुन्हा काय टाकायचं 2 पाय साइन एक्सला टाकलं 2 पाय कॉस एक्सला टाकलं 2 पाय प्लस 7. लक्षात घ्या साइन 0 आणि 2 पाय मध्ये फरक काहीच नाही का 0 म्हणजे इनिशियल अँगल आणि 2 पाय म्हणजे 360 डिग्री जो एक राऊंड पूर्ण घेऊन पुन्हा 0च्या जागेवरच येतोय म्हणून ज्या 0ची व्हॅल्यू असतात त्या 360 चे असतात म्हणून याची पण व्हॅल्यू तेच येणार साइन 2 पाय दॅट इज ऑल्सो 0 कॉस 2 पाय 1 आणि प्लस 7 प्लस 1 8. दोन्ही मला याला इक्वेशन 1 म्हणा याला इक्वेशन 2 म्हणा काय व्हायचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 1 and 2 काय दोन्ही इक्वल झाले म्हणजे काय झालं बघा एफ ऑफ 0 इज इक्वल टू एफ ऑफ 2 पाय हे इक्वल आलं. मग इक्वल आलं असतं काय म्हणायचं मग रोल्स थेरम इज सॅटिस्फाईड किंवा ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड म्हटलं तरी चालेल. ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आता सॅटिस्फाय झालं आपल्याला काय करायचं तर व्हेरीफाय करायचं. जर व्हेरीफाय करायचं असेल तर मग इथं काय म्हणायचं बघा आता नाव टू व्हेरीफाय रोल्स थेरम we need to find the value of c and which is belongs to c म्हणजे आणखी कशामध्ये c अशी व्हॅल्यू काढायची जी तुमच्या इंटरवलच्या मध्ये येणार दॅट इज 0 आणि 2 पायच्या मध्ये आली पाहिजे. आणि त्याचा फॉर्म्युला काय होता आता तर त्याचा फॉर्म्युला होता तुमचा f dash of c is equal to 0 हा तुमचा रोल्स थेरमचा फॉर्म्युला आहे. मग आता आपण काय करूया आपल्याला f dash म्हणजे डेरिव्हेटिव्हची गरज पडणार आहे. ठीक आहे मग आता आपण डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया. चला आपण याचं डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया. तुमच्यासमोर फंक्शन आहे याचं डेरिव्हेटिव्ह काढतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय आलं f dash of x sin x चं डेरिव्हेटिव्ह काय आलं cos x cos चं डेरिव्हेटिव्ह काय आलं minus sin x 7 चं 0 झालं. f dash of x झाला पण f dash of c विचारला मग जिथे जिथे x आहे तिथे c रिप्लेस करा. मग इथं आला x ला c रिप्लेस झाला cos x ला cos c झाला आणि इथं पण x ला c रिप्लेस केला. झालं f dash of c ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 0 ते 0 रिप्लेस करतो cos c minus sin c इकडे आता होणार प्लस sin c is equal to cos c. लक्षात घ्या sin आणि cos इक्वल आले हे कधी इक्वल येतात 45 डिग्री असेल तरच म्हणजे याचा अर्थ c ची व्हॅल्यू आपली 45 डिग्री असणार आहे. 45 डिग्री म्हणजे आपला कोण झाला पाय बाय 4 आणि आधीच जी c ची व्हॅल्यू which is belongs to बघा 0 आणि 2 पायच्या मध्येच येते म्हणजे त्याच्यामध्येच येत असते. सो देअरफॉर रोल्स थेरम इज व्हेरीफाईड झाला हा थेरम तुमचा व्हेरीफाय झाला.